ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग रोड रोमिओ काय संपलं तुमचं प्रेम? जाऊन रांगेत उभे राहा. चला. का कशासाठी? गार्डन मध्ये अश्लील चाळे करत होता म्हणून. काव्या काय ग काय आलं? म्हणजे मला वाईट स्वप्न पडलं. काव्या आणि राघव प्रॉब्लेम मध्ये. हो हे पोलीस स्टेशन आहे, गार्डन नाही आहे. जागेवर बसा. डॅड वाट बघत असतील रे माझी. हे काय आपल्याला रात्रभर इथे ठेवणार आहेत का रे? मुलींना रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये नाही ठेवू शकत हे माहित नाहीये का या लोकांना? असे डॅड जर असते ना तर त्याला ठेवून दिली असती. हो यांनी जर तुझ्या डॅडला सांगितलं ना की मी गार्डन मध्ये तुझ्यासोबत अश्लील चाळे करत होतो तर तुझे डॅड मला सोडणार नाही. कुठं अश्लील 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 मिठी मारत होते तुला. तुला माहितीये मला माहितीये पण यांना कोण समजावणार? आणि पोलिसांनी पकडलाय म्हणजे अश्लील चाळे करतच असणार असंच वाटणार ना तुझ्या डॅडला. यू आर राईट बे. आणि जरी अश्लील चाळे करत नव्हतीस तरी गार्डन मध्ये माझ्यासोबत होतीस हे तुझ्या डॅडला कळेल ना. मग तू ठरविलास. चला सगळ्यांनी आपापल्या घरच्यांचे नंबर द्या. चले चल लवकर. नाव सांग लवकर. नाव बोल पटापट. मोबाईल नंबर देतोय का तो नंबर? खरं खरं चल निघ. चले चल. हो तुम्ही या. असं कसं नंबर द्या? हे बघा तुम्ही आमच्या आई वडिलांना फोन करणार नाही आहात. आम्ही ऍडल्ट्स आहोत आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ शकतो. मॅडम तुम्ही जसे तुमचे निर्णय घेता ना आम्हाला सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतात. तुमचा फाईन भरून तुम्हाला इथून घेऊन जाण्यासाठी तुमच्या आई वडिलांचा नंबर हवा होता. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला इथे राहायचं आहे का घरी जायचंय ते. ए चला हिरो चल तू इकडे लवकर. अरे चल तुला बोलतोय. नाव सांग पटकन. हाय माय वुड बी वाईफ. काय करतेस? बिझी आहेस का? नाही काही नाही जस्ट बसले होते अशी. मी तुझी परमिशन न घेता आलो म्हणून ऑकवर्ड झालीस ना? घाबरू नको. मी आई बाबांची परमिशन घेऊन तुझ्या रूम मध्ये आलो. तसा मी सभ्य आणि सज्जन माणूस आहे बरं का. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग ऍक्सेप्ट कर ना. काय? सोशल मीडियावर मी तुला रिलेशनशिप रिक्वेस्ट पाठवली. ती ऍक्सेप्ट कर. म्हणजे आपल्या फ्रेंड्सना कळेल ना की आपण रिलेशनशिप मध्ये आहोत ते. काय मग लोक म्हणतात की आम्हाला सांगितलंच नाही, आम्हाला माहितच नाही, नाही का? कर कर ऍक्सेप्ट कर.
अरे श्रीकांत, पण आपण दोघं लग्न करतोय हे आपल्या दोघांना माहिती आहे ना, मग जगाला सांगण्याची काय गरज आहे? आणि हे पण असं जाहिरात करून. याला जाहिरात करणं म्हणत नाहीत आकांक्षा, लोकांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणं असं म्हणतात. लोकांच्या ब्लेसिंग्स पाठीशी राहतात म्हणून हे करावं लागतं. मला पटत नाहीये हे. आणि तसंही मी सोशल मीडियावरती अजिबात ऍक्टिव्ह नाहीये. तू ऍक्टिव्ह असो नसो त्याने मला काही फरक पडत नाहीये, कारण हे स्टेटस तुला कळावं म्हणून नाहीच आहे. अगं आपलं लग्न ठरलंय तर कन्फर्म असेल तर मग जगाला कळलं तर घाबरायचं काय, हो की नाही? मग करतेस ना एक्सेप्ट? श्रीकांत, सॉरी, पण मला हा असा शो ऑफ नाही आवडत. तिथं पार्कात सगळ्यांसमोर प्रेम उतू जात होतं तुमचं, तेव्हा भीती नाही वाटली. आणि आता फोन नंबर त्याला घाबरताय. तुमच्या बरोबरचे बघा, घरच्यांचे नंबर दिले, घरच्यांशी बोलले आणि तुम्ही गेले सुद्धा. कशाला वेळ फुकट घालवताय? तुमचा आणि माझा नंबर देत आहे. तुमचं काय साहेब? मुलीला सोडवलं. चल गे उठ. हे करण्यासाठी तुला घराबाहेर पाठवतो. चल घरी, तो दाखवतो. हे बघा, मारू नका तिला. मी समज दिली आहे तिला. तुम्ही समज देऊन काही उपयोग नाही. मी समज होतो तिला. एक मिनिट, त्या टेबलावर जा, पहिला दंड भर आणि मग घेऊन जा. होय साहेब. बापरे, माझे डॅड जर इथे आले तर ते मला जिवंत सोडणार नाहीत. डॅड डॅड अभिमान कोण आहे? अहो अभि, तुझ्या मोठ्या भावाला आत्ताच फोन करायचा होता का? साहेब साहेब प्लीज त्याला काही सांगू नका. तो लगेच तिच्या आई वडिलांना सांगेल. प्लीज त्याला सांगू नका की आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहोत. ओ शैतान आहे तो. हो, शैतान आहे. हॅलो हॅलो. अरे यार, हा इन्स्पेक्टर सरदेसाई बोल. आम्ही तुमच्या छोट्या बहिणीला पकडलंय. छोटी बहीण? काव्या, काव्या प्रधान तुमची छोटी बहीण ना? हा हा आहे ना ती छोटी बहीण आहे ना, आहे ती आहे. हो हो, तिलाच पकडलं. का 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 पकडलं काय तिला? काय काय केलंय का तिने? एका मुलाबरोबर अश्लील वर्तन करताना तिला पकडलं. राग. तुम्हाला माहित आहे तर? हा म्हणजे जे मला संशय होता, पण हा जो मुलगा आहे तो तिच्यावर असं काहीतरी करेल असं वाटलं नव्हतं. तुम्ही एक काम करा, आई वडिलांसोबत पोलीस स्टेशनला या आणि तिला घेऊन जा. राघव आणि काव्याला पोलिसांनी पकडले. चला चला लवकर चला. काय काय केलं त्यांनी पण? अरे हो, एक मिनिट सांगतो. आणि काय प्रॉब्लेम काय झालं ते मला सांग ना जरा. एक मिनिट, आता पोलिसांचा फोन होता का? काय म्हणाल? अरे यार ऐका, तुम्ही वाटण्यात सगळं सांगतो मी तुम्हाला. चला पोलीस स्टेशनला जायचं आपल्याला. चला लवकर पहिले. अभि, विनय, सुमित, हो थँक्यू फॉर कमिंग. हो मॅडम, हो मॅडम, काय चाललंय काय? बऱ्याच वर्षांनी परदेशातून आणि नुकत्याच एअरपोर्टवर आल्यासारखे मिठ्या का मारतायत? कोण आहे ते? हाय अभि. हॅलो सुमित. नमस्कार, माझं नाव विनय. तुम्ही का सेलिब्रिटी आहात? ओळख कसली करून देत आहे? कोण आहात तुम्ही आणि इथे कशाला आलात? हो असं काय करताय? अहो तुम्ही विसरलायत का? आठवा बरं. हे बघा, आपलं फोनवर बोलणं झालं होतं, आठवतंय का? मी अभिमान, काव्याचा भाऊ, तिला सोडवायला आलोय. हो, मला सोडवायला आलेत. मला पण. आम्हा दोघांना सोडवायला आले आहेत. बरं, तिचे आई वडील कुठे?
आई वडील ना ते आहे पण ते नागपूरला असतात. हा नागपूरला आहेत. आणि हे दोघे कोण? आम्ही हे दोघे कोण तुम्हाला माहित नाही का रे? नाही. हा, मग भाऊच आहेत. भाऊ असू शकते. तुमचे कोणाचे चेहरे मिळते जुळते नाहीये. तुम्ही बरोबर सख्खे भाऊ आहात? नाही 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 नाही. आम्ही सख्खे भाऊ नाही होत. नाही. आम्ही दोघ जण या दोघांचे मानलेले भाऊ. हा मानलेले. अहो ऍक्च्युली काय झालं की काव्याला पकडले हे कळल्यानंतर दादाला खूप टेन्शन आलं. हो. खूप टेन्शन आलं. अभिमान दादाला खूप टेन्शन आलं. हा त्या टेन्शन मध्ये त्याला पोलीस स्टेशनला एवढ्या एकट्याला कसं सोडणार ना, म्हणून आम्ही दोघ जण बरोबर आलो. बरोबर. तुम्ही खरं बोलताय? खोटं तर आयुष्यात कधी बोललेलोच नाहीये ना. म्हणजे तुम्हाला सांगू का, मी तर मिलिटरी स्कूल मध्ये गेलो होतो. काय खोटं बोलणं. किती गुणी मुलं आहात रे, किती गुणी मुलं आहात. तुमच्याबद्दल कौतुक करणं म्हणजे कमीच पडेल. सख्खा भाऊ एवढं प्रेम करत नाही तेवढं तुम्ही माझ्या बहिणीवर प्रेम. आम्हाला एवढ्या राख्या बांधल्यात तिने. एक मिनिट, मला आज मला तुम्हाला सांगू दे. मोदक ठीक आहे तुम्ही फाईन भरा आणि त्याला घेऊन जा. आणि तुम्ही त्या दोघांना जरा समजवा पब्लिक प्लेस मध्ये कसं वर्तन करतात ते. आम्हाला काय हाऊस नाहीये कोणाला उचल आणि आतमध्ये टाकलं. आणि तो तुमच्या बहिणीवर काय करत होता जरा विचारा जरा त्याला. मी विचारतो ना, मी विचारतो. वा तू याद राख, जर परत माझ्या बहिणीच्या आजूबाजूला दिसलास ना तर मी परत आणून यांच्याकडे सोडीन तुला. हा आधीच सांगतोय. सरदेसाई. हा सरदेसाई, कळलं ना? याद राख तू. सरदेसाई सही कुठे करायचे? काय म्हणालात साहेब? कुठे सही करायचे? इकडे सही करा. चित्तरंजन सरदेसाई असं नाव आहे त्यांचं. आणि हे लांब राहायचं बर का, माझ्या बहिणी बसलं. एक मिनिट भांडण नको आहे. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो समोरच्यानं सोडवा. आणि तुम्ही दोघे पुन्हा जर मला अश्लील वर्तन करताना दिसलात तर तुम्ही दोघे आहेत आणि माझा लॉकअप आहे. तिकडे दंड भरा आणि घेऊन जायला. आणि मारामारी तर मुळीच नकोय. निघा आता. मारामारी कशी नको साहेब, हाताची भाषा समजवायला लागेल ना याला. मग काय चाळे करतो ते पण अश्लील. दादा आवर आता, चला निघू. हा स्टेशनच्या बाहेर नाही म्हणणार. चला चला चला. निघा. ओके थँक्यू. हा डॅड. नाही 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 डॅड, काय झालं माहितीये का? काय झालं माहितीये का डॅड तुम्हाला? कामाच्या गडबडीत डॅड मी विसरून गेले की तुम्ही मला फोन केला होता. तुम्ही मला घरी लवकर बोलवलं होतं. हा हा नाही डॅड, माहिती का केवढं टेन्शन आहे. खूप खूप काम पेंडिंग आहे डॅड. हो आता सुमितच्या घरी डॅडी. हा नाही डॅड, मी राहणार आहे. उद्या येते ना, काम संपून येते, उद्या येते. हा ओके डॅड, गुड नाईट. काव्या, दिस इज व्हेरी रॉंग. हा तू आता बाबांशी खोटं का बोललीस? अरे काय रॉंग? तुला माहिती डॅडीशी बोलताना मी केवढी घाबरले होते. आणि डॅडला जरा लोच्याबद्दल कळलं असतं ना तर वाट लागली असती माझी. हा यार, माझी तर मासाहेबांना कळलेल्या विचारानेच फाटली होती. गाईज थँक्यू सो मच यार, तुम्ही आम्हाला वाचवायला आलात. इट्स ऑल राईट, पण परत सार्वजनिक ठिकाणी असं काही करू नका. एक मिनिट, आम्ही असं काही वेगळं काही करत नव्हतो. ओके तुम्ही आवाज काढू नकोस तो. काय? अरे अरे खरंच आम्ही असं काय वेगळं करत नव्हतो. बघ विनाकारण आम्ही या लोच्यामध्ये अडकलो.
आणि पोलीस असं वागत होते ऍज इफ आम्ही खूप मोठा क्राईम केलाय, पण असं काय नाहीये. ओके. हो का? मग तुम्ही दोघं काय करत होतात नेमकं? हा हे सांगा, हे सांगा. नाही, पोलीस तुम्हाला पकडून असे घेऊन का गेले? ते जर कॅमेरे असते ना तर तुम्ही असे चेहरे लपवताना टीव्हीवर दिसला असतात आम्हाला. अरे विनया, एक मिनिट, आय हँडल इट. ये तुला दाखवतो आम्ही काय करतो. ये मोठ्या भावासमोर. हा अरे सिरियसली दाखवते. सिरियसली ये. नाही नको. अरे जा. एज अ बिग ब्रदर आई परमिट यू गो. डर के आगे जीत है. गपरे तू. हिचा काही भरोसा नाही. गोड बोलून मला समोर उभं करेल आणि पोलिसांचा सगळा राग माझ्यावर काढेल. एक ठेवून देईल मला. एक करेक्ट आहे ही पॉसिबिलिटी आहे बरं का. ही फार मोठी आहे. हा हे बरोबर आहे, बरोबर आहे, हे बरोबर आहे. हा मग विनय, या दोघांचं ऐकू नकोस, ते तुला घाबरत आहेत. विश्वास ठेव माझ्यावर बाळा. ये. नाही मारणार. ऑफिस आहे मला. हो नाही मारणार. तुला बघायचं ना काय करतो, बघायचं ना तुला. हे बघ, हे बघ. बस आम्ही एवढंच करत होतो, मिठी मारत होतो. एवढंच. मग पोलिसांनी जरा चुकच केली. नाहीतर काय. आता आपण आपल्या गर्लफ्रेंडला हक पण करू शकत नाही का? एक्झॅक्टली. या देशात कपल्सला किती वाईट वागणूक मिळते माहितीये का तुम्हा लोकांना? हा. अरे रात्री मुलींना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात आणि मग सुचत नाही रे काय बोलायचे ते. पण तुम्ही मला सांगा, कपल्सनी कुठे भेटायचं? सांगा कुठे भेटायचं? डिसेंट क्वेश्चन. एक्झॅक्टली. हे बघा, मूवीला गेलो तर बोलता येत नाही, बीचवर बसलो तर पोलीस त्रास देतात, आणि रेस्टॉरंटला गेलो तर फुकटचा खर्च. म्हणजे दिवसभर तुम्ही काय केलं हे फक्त कळेपर्यंत 500 रुपयाचं बिल येतं यार. हो ना. 500 रे. मग जानी, दिल के मामले में बिल नहीं देखा करते. राघव, हा वंडा सांगितला नाहीस तू. तिला कसला सांगतोय? माझीच बोलती बंद झाली होती. पोलिसांनी आमच्या सोबत पकडलेल्या सगळ्याच मुलांच्या आई वडिलांना बोलावलं होतं. अरे हसताय काय? त्यात एका मुलीच्या वडिलांनी तर कसलीही शहानिशा न करता सरळ तिच्या कानखाली पेटवली. अरे काय सांगतोयस? मग काय यार, आता काय, एकतर त्या दोघांना एकमेकांपासून लांब करतील, तिचं घराबाहेर पडणं बंद करतील, नाहीतर एखादा कोणीतरी मुलगा बघून तिचं लग्न लावून देतील. सारखं पण पुरे. आता या सगळ्या वातावरणात प्रेम करणाऱ्या दोघांनी एकमेकांना जाणून कसं घ्यायचं? फोन नाही तर मेसेजवर. बरोबर नाही यार, हे बघ, यावर ना काहीतरी उपाय करायलाच हवा. आपण सगळ्यांनी मिळून यावर काहीतरी मार्ग शोधू. करेक्ट आहे. करेक्ट. अगदी बरोबर आहे तुझा विचार. पण काय ना ते बायको उठायच्यात मला गेलं पाहिजे. हा, गुड नाईट. तुला विनया. नाही, हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे आणि मोठा आहे. थँक्यू. नाही तेच मी मला आवडलं असतं तुझी मदत करायला, पण काम आहे उद्या, तर मलाही झोपावं लागेल. आता खूप उशीर झालाय ना. नाही नाही, मी काय. नाही नाही, गुड नाईट. मी पांघरुण घेऊन येतो, सगळी तयारी करतो. नाही नाही, ओके. मला काय वाटतं राघव? करेक्ट. तुला काय वाटतं ते बोल. मला उद्या सकाळी ऑफिस आहे, त्यामुळे मी झोपतो आता. गुड नाईट. आपल्याला ऑफिस आहे उद्या. चला तू शोध उपाय, मी जातो झोपायला. इथे झोपायचंय, कुठे जाते? मी कपडे चेंज करून येते. त्याला काय अर्थ आहे? काहीतरी मार्ग शोधायला.
राघव तुला मिशी येत नाही का? हे काय करतोयस तू? तुम्हारे बालों में एक अजब सी खुशबू है मैडम. मस्त आहेत तुझे केस, एकदम सॉफ्ट सॉफ्ट. असं वाटतं की सतत यांच्याशी खेळत राहावं. तुझ्या केसांच्या पटात सतत माझ्या चेहऱ्यावरून फिरत राहाव्या. कंटाळा आला की यांच्याशी खेळत राहावं. तुझ्या केसांमधून हात फिरवत राहावा. मी जेव्हा हे केस कापेन ना तेव्हा तुझ्याकडे ठेवायला देईन.